गडकरींची मनमानी बंद करा, बंद करा. रागाला त्रास झाला नाहीच पाहिजे, रागाला त्रास झाला नाहीच पाहिजे. इथेनॉलची सक्ती बंद करा, बंद करा, बंद करा. इथेनॉलची सक्ती बंद करा, बंद करा, बंद करा. वाहनधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इथेनॉलवर बंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. इथेनॉलवर बंदी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो. नितीन गडकरी, नितीन गडकरी, नितीन गडकरींची मनमानी बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नितीन गडकरींची मनमानी बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. रागाला त्रास नाहीच झाला पाहिजे. इथेनॉल चौकशी तात्काळ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. इथेनॉल चौकशी तात्काळ झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. बंद करा, बंद करा. इथेनॉल बंद करा, बंद करा, बंद करा. इथेनॉल बंद करा. नितीन गडकरी हाय हाय, नितीन गडकरी हाय हाय, नितीन गडकरी हाय हाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो. नितीन गडकरी हाय हाय, 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 नितीन गडकरी हाय हाय. नितीन गडकरींची मनमानी बंद करा, 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 बंद करा, बंद करा. नितीन गडकरी बंद करा, बंद करा. नितीन गडकरी बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. इथेनॉल बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. इथेनॉल चौकशी तात्काळ चालू करा, चालू करा, चालू करा. इथेनॉल चौकशी तात्काळ चालू करा, चालू करा, चालू करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो. अहो गडकरी साहेब मनमानी बंद करा, बंद करा. नितीन गडकरी साहेब मनमानी बंद करा, अहो नितीन गडकरीची मनमानी बंद करा. इथेनॉल चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. इथेनॉल बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. इथेनॉल बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. शेतकऱ्यांच्या नावाने इथेनॉल संपवणाऱ्या सरकारचा निषेध असो. मिळाला ना तुला? थोडं मागे हात घे ना. हे निकेश मराठी मराठी रोल रोल रोल. रोल रोल रोल. सर, मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे इथेनॉलच्या विरोधात. तसं बघता सरकारने अनेक आश्वासनं दिली, अनेक गाड्या दिल्या. वॉटर टुडे नावाचे एक चॅनल आहे, त्यांनी एक बातमी दिलेली. ती बातमी जर तुम्ही बघितलं तर 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर ऑफ इथेनॉल. सो अशा अनेक गोष्टी आहेत. इथेनॉल हा देशावर लादलं जाते. पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावर आलं, त्याचा खर्च देखील ग्राहकांना पडला. आज अनेक ठिकाणावर तुम्ही देशभरातले व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा
शिक्षण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यासोबत गाड्यांचं ॲव्हरेज देखील कमी होत आहे. आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. कसा त्या सरकारने आम्हाला समजून सांगावं. याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे द्यायचे. आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक तर साखरेमध्ये पण पैसे कमवतो आणि ऊसमध्ये होत आहे जबाबदारी तेवढे पैसे दिले. याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या मुलाचा कसा फायदा होता त्याच्याकडे खरं तर या देशात इलेक्ट्रिक गरज आहे. त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही. उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जातं. परंतु गडकरी सतत बरं आणि तुम्ही इथेनॉल आणला आता काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी झालं का? पैसे वाढतच गेले. मग इथेनॉलचा आणता कशाला? इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं. बरोबर आहे. याचा अर्थ कोणी ग्राहकांना नुकसान आहे. अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतं आणि फक्त गडकरीच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतो. मला असं वाटतं की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे. इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होतं आणि आज अनेक लोक आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला. मला असं वाटतं की एक दिवस वेळ येईल इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं सर्च करा, ChatGPTवर विचारा किंवा काही संस्थांना लावून भेटा म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही. खिशातनं पैसे टाकून टॅक्स भरला जातो तो पेट्रोल महागाईने होतो. 15 वर्ष लिमिट होतात पुन्हा गाड्या नव्याने काढतात. त्यामुळे कोणाची लॉबी त्यातून याला पैसे मिळतात ना. ही सगळी गणितं ही पैशांची आहे. मी तुम्हाला तेच सांगतो इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले. आता इंजिन बदलायचा खर्च काही सरकारने दिला का गाड्यांच्या कंपनीला? त्याचा भूदंड देखील लोकांनाच आला ना. हे पैसे देखील इंजिनचा जो काही खर्च वाढला नवीन टेक्नॉलॉजी इथेनॉलमुळे इंजिन आणले गेले त्याचा पैसा देखील ग्राहकांना वाढला. गाड्यांच्या किमती वाढल्या आणि गाड्यांच्या किमती वाढल्या इथेनॉलमुळे जर गाडीचं पेट्रोल 1 रुपयाने नाही कमी झाला तर आम्ही मान्य केलं असतं. गडकरींची भाषणं ऐका. ते म्हणाले होते इथेनॉलमुळे 15 रुपये लिटर पेट्रोल भेटतो. आज 100च्या वरच आहे. उलट ज्यावेळेला तुम्ही सत्तेत आलात त्यावेळेला 65-70 रुपये पेट्रोल होतं. आज आम्ही 100 रुपये 104 रुपये 105 रुपयांनी पेट्रोल घेतोय. तो आम्हाला याचा काही फायदा नाही झाला. फक्त गडकरींच्या कंपनीचे आकडे शून्य काही कोटींमध्ये 1000 कोटींमध्ये वाढले. हा एकमेव फायदा गडकरींना झाला आणि त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्यांना कुठेही न होता थेट कंपन्यांना झाला. जे इथेनॉल बनवतात किंवा ज्याचा तोटा हा ज्या कंपन्या घेतात त्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांना फायदा झाला. गडकरींचा हा दावा खोटा आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.